अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हाय स्वामी भक्तांनो, आपण आपल्या चॅनलमध्ये स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला रोज हे पारायण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ हे पारायण शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. चला तर बघूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराज नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमस्यादिलक्ष्यम एक नित्य विमलमचल सर्वदित साक्षीभूत भावातील त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्त पालका. जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेष शयना अनंतवेशा अनामातीला अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमल लोचना. जय जयाची पती पावना रमारमणा विश्वेशा मेघवर्ष आकाशात मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ बाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वंदन दंतपक्ती कुदळकड्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे ते हरी हे मय भूषणे साजिरी कौतुंब मनी विशेष. वत्सलाच्छदनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभाय मान त्रिवेणी संगमा सारखी नाभिक मल सुंदर अति. जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ चचनी तेची पे. कर शोभती मनगटी कंकणे विराजती करंगफलाची आकृती रक्त पंकजा समान भक्त द्यावद्या अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गंधापद्य शंखचक्र चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर विद्युल्य ते समजे तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसता ताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य जाते कमला करे चुरित सध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मडित वर्णिले वेद शिनले. 14 विद्या 64 कला जाते वर्णित थकल्या सकळा एषा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर लिहू न शकले महिमावर. तेथे पामरती काय जो सकाळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवंदना शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कडेपा. कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मांगे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पडित होती तत्वता सखड काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नामी येली. मूढमती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होन ग्रंथ रचना करवावी. जे अज्ञानमती मीर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करुण सदिशा लादे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतेसे की निश्चये. तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मती मंद अज्ञ बाळ घेतिले असे थोर आड ती पुरविनार द्याळ सद्गुरु राज आपणची 9 मास उदरी पाडिले प्रसन्न
वेदनाते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमस्कार, चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रेय नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्य ते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरिती असे जोडी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेन आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भारतखंड जाहले. नाना विद्या कला, असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापनाकारणे, युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे, जगपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले, आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार. प्रत्यक्ष जो का अत्री कुमार, अक्कलकोटी साचार. प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे, आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत, कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्म मुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमाजनी, गाव याचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया लाचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान, अवाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमक केवी करू. पिपिलिक मने गरीसी, उचलून घालीन काखेसी. किंवा खंदोत सूर्यासी, लोपवीन मने स्वत्वे जे. तैसी असे माझी आड, बाळ जाणुनी लढिवाळ. पुरविता तू दयाळू, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा. माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेना. ऐसी एकूणी या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देतो, वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्य जन समस्त, संतोषित निश्चय. ऐसी एकूणी अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होवोनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रती होवो. आता नमू साधुहृद, जासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नर्मिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती त्या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले. ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटांत्वस नर्मिले कवी कालिदास. ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पवन. ज्ञानेती डोलविती मान, तयाचे चरण नामी येले. ईच चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित, वर प्रसादाकारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर. मती मंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण.
काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही न येणे शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडोनी श्रवणी आपले करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वनिता ग्रंथ पसरेल समुद्रसा न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडुनी चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्धी लोकात त्या सर्व वर्णिले ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोधुनीतून पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गडी उभा ठाकूनी बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेम अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगड नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्रकर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्त माते समान यदि राजपद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुची तेथे घालीत असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती. स्वामी भक्तांनो, आज पारायणाचा पहिला अध्याय पार पडलेला आहे. आपल्या चॅनलमध्ये भक्त पारायण स्वामींच्या सेवेबद्दल काही उपाय तोडगे आणि असं काही बघायला मिळेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.